बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू झालाय। कार मालवाहू टेम्पोला धडकली। भीषण धडकेनंतर टेम्पो उलटला। कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवरील म्हणजे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात रात्री 1:30 वाजता झालेल्या भीषण अपघातात पिंपरी चिंचवडचे तुषार भूमकर यांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी त्यांची कार महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली। या भीषण घटनेत तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे, तर कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावलेत। मात्र तुषार भूमकर यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर ही कार या टेम्पोला धडकल्यानंतर हा टेम्पो पलटी झाला। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळच असलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही सगळी घटना चित्रित झाली आहे। या भीषण अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू झालाय। कार मालवाहू टेम्पोला धडकली। भीषण धडकेनंतर हा टेम्पो उलटला। कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले। तर रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात रात्री 1:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। या भीषण अपघाताची दृश्य समोर आलेली आहेत। या भीषण अपघातात पिंपरी चिंचवडचे तुषार भूमकर यांचा मृत्यू झालेला आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी त्यांची कार महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली। तर या भीषण घटनेचा सीसीटीव्ही हा हाती लागलेला आहे। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झाला। तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। तर या कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। या कारमधील इतर तिघे जण सुखरूप बचावलेत। मात्र तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कनेक्टिंग लिंक वरती हा भीषण अपघात झालेला आहे। रात्री 1:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे। तर मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वरती हा अपघात झालेला आहे। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झालाय। ज्या अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। हा अपघात इतका भीषण होता की या कारची ज्यावेळी या टेम्पोला धडक बसली त्यावेळी हा टेम्पो उलटला। या कारचा वेगही मोठा असल्याचं पाहायला मिळतंय। ही कार टेम्पोला पाठीमागून येऊन धडकली आणि त्यानंतर हा टेम्पो पलटी झाला। याच भीषण अपघातात या कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय, ज्यामध्ये तुषार भूमकर यांचा या भीषण अपघातात मृत्यू झालेला आहे। ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावलेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। मात्र तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। आता कनेक्टिंग लिंकवरील वेग मर्यादेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। वेग मर्यादा या चालकांकडून पाळली जाते की नाही याचा तपास केला जाईल। भेटलो असतो, परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी तर भीषण धडकेनंतर टेम्पो उलटल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वरती हा सगळा अपघात झालेला आहे। कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावलेले आहेत। या भीषण अपघातामध्ये तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र आता मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वरती अशा पद्धतीने पुढे घटना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।